नमस्कार, मस्त मराठी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण शेजवान इडली फ्राय बनवणार आहे, ते पण एक साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि ही खूपच टेस्टी बनते। जे आपल्याकडे उरलेली इडली असते त्याच्यानेच आपण हे बनवणार आहे। तर चला आता बघूया याला कसं बनवायचं। तर आता इथे बघा, तुम्ही बघू शकता हे जे आपण जे इडली बनवून ठेवतो घरी, ते उरलेली इडली आहे आणि त्याला मी असं घेतलं आहे आणि चाकून त्याचे मी असे 4 भाग करून घेणार आहे। मग ज्या शेपमध्ये पाहिजे तुम्ही कापू शकता। पण मी जे बघा असे 4 भाग करून घेतलेत आणि ही इडली कशी बनवते याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आता हे बघा, इथे माझी सर्व इडली व्यवस्थित कापून झाले आहे। तर आता मी इथे एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये मी इथे आता 4 चमचे तेल टाकणार आहे। आपलं तेल व्यवस्थित गरम झालं पाहिजे आणि त्यामध्ये आता मी 1 चमचा ही राई टाकली आहे, कारण यामध्ये तडका देतोय तर आपली राई आता व्यवस्थित तडतडली पाहिजे। न त्यामध्ये मी बघा 5-6 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत आणि त्याच्याने पण टेस्ट खूप चांगला येतो। तर आपल्याला याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये मी आता 1 चमचा शेजवान चटणी टाकणार आहे। जेवढी तुम्हाला तिखट पाहिजे तेवढी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। नंतर त्यामध्ये मी आता ही इडली टाकणार आहे आणि त्याला आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। तर आता हे बघा, त्याला मी व्यवस्थित परतून घेते त्याच्यामध्ये। ही शेजवान इडली फ्राय बनवणं खूपच सोपं आहे आणि झटपट एकदम नाश्ता तयार आहे। आपल्याला अगं संध्याकाळसाठी चाय टाईमसाठी नाश्ता पाहिजे असेल तर। हे बघा, आता हे माझं व्यवस्थित परतून घेतलं आहे मी। आता आपली इथे ही शेजवान इडली फ्राय तयार झाली आहे। तर तुम्हाला पण माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली। थँक्यू।